नमस्कार. 30 डेज इमोशनल रिसेट सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. हा वेळ फक्त तुमच्यासाठी आहे. सुरुवात करण्यापूर्वी या क्षणासाठी, या श्वासासाठी आणि स्वतःसाठी हा वेळ काढण्याच्या तुमच्या निर्णयासाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. काही क्षणांसाठी सर्व अपेक्षा, सर्व चिंता आणि सर्व घाई बाजूला ठेवा. एक आरामदायी स्थिती निवडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःकडे परत येण्याच्या या प्रवासाला सुरुवात करा. सावकाश डोळे बंद करा आणि काहीही बदलण्याची घाई न करता फक्त या क्षणात या एक दीर्घ शांत श्वास आत घ्या आणि अलगद बाहेर सोडा. पुन्हा श्वास आत आणि हळूहळू बाहेर. आत्ता तुम्हाला काहीही सिद्ध करायचं नाही, काहीही सोडवायचं नाही. फक्त काही क्षण स्वतःसोबत राहायचं आहे. आता तुमचं लक्ष हळूहळू तुमच्या शरीराकडे आणा. कपाळ सैल होऊ द्या. डोळ्यांच्या आजूबाजूचे स्नायू सैल होऊ द्या. गाल, जबडा, मान, दोन्ही खांदे. खांद्यांवर काही ताण जाणवत असेल तर तो बदलण्याची घाई करू नका. फक्त तो जाणवा. तुमचे दोन्ही हात, छाती, पोट, पाठ, कंबर, दोन्ही मांड्या, गुडघे, पोटऱ्या आणि तळपाय, संपूर्ण शरीराची जाणीव करा. आणि स्वतःला विचारा, माझ्या शरीराला आत्ता कसं वाटत आहे? उत्तर शोधण्याची गरज नाही, फक्त जे आहे ते जाणवा. आता आपलं लक्ष मनाकडे वळवूया. कदाचित मनात विचार असतील, कदाचित एखादी चिंता असेल, कदाचित एखादी जुनी आठवण असेल, किंवा कदाचित काहीच विशेष जाणवत नसेल. काहीही असू द्या, आज आपल्याला ते बदलायचं नाही. हळूच स्वतःला एक प्रश्न विचारा. या क्षणी मला नेमकं काय जाणवत आहे? दुःख, राग, भीती, एकटेपणा, अस्वस्थता किंवा कदाचित शांतता. जे काही आहे त्याला फक्त ओळखा. त्याला चांगलं किंवा वाईट ठरवू नका.
आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. भावना असणं आणि त्या भावनेनुसार ताबडतोब कृती करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला राग जाणवू शकतो आणि तरीही तुम्ही शांतपणे थांबू शकता. तुम्हाला भीती जाणवू शकते आणि तरीही तुम्ही एक दीर्घ श्वास घेऊ शकता. तुम्हाला दुःख जाणवू शकतं आणि तरीही तुम्ही स्वतःशी मृदू राहू शकता. आज आपण भावना दूर करण्याचा प्रयत्न करणार नाही, फक्त तिला थोडीशी जागा देणार आहोत. आता कल्पना करा, तुम्ही एका सुंदर, शांत ऑटम गार्डनमध्ये चालत आहात. आजूबाजूला उंच हिरवी झाडं आहेत. त्यांच्यामध्ये काही झाडांची पानं सोनसळी झाली आहेत, काही तपकिरी, काही तांबूस. सकाळचा मऊ सोनेरी प्रकाश झाडांच्या फांद्यांमधून अलगद जमिनीवर पडत आहे. मंद गार वारा वाहत आहे. एक पान हळूहळू झाडापासून वेगळं होतं. ते घाईने खाली पडत नाही, फक्त वाऱ्यासोबत हळूहळू तरंगत आणि अलगद जमिनीवर विसावतं. त्या पानाकडे काही क्षण पहा. झाडाने त्याला जबरदस्तीने गळून टाकलेलं नाही आणि झाडाने त्याला कायमचं धरूनही ठेवलेलं नाही. योग्य वेळ आली आणि ते अलगद खाली आलं. आता कल्पना करा, तुमच्या आयुष्यातील एखादी भावना देखील अशाच एका पानासारखी आहे. तिला आत्ता दूर करायचं नाही, तिला घट्ट पकडून ठेवायचंही नाही, फक्त तिला असण्याची जागा द्यायची आहे. मनात हळूच म्हणा, ही भावना आत्ता इथे असू शकते. एक दीर्घ श्वास घ्या. मला तिच्याशी लढण्याची गरज नाही. श्वास बाहेर सोडा. मी तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
कदाचित भावना आत्ता तशीच राहील. कदाचित ती थोडी बदलेल. कदाचित काहीच बदलणार नाही. यापैकी काहीही चुकीचं नाही. आज आपलं ध्येय भावना बदलणं नाही. आपलं ध्येय फक्त तिच्याशी लढणं थोडं कमी करणं. आता त्या ऑटम गार्डनमध्ये एका शांत जागी बसलेले स्वतःला पहा. तुमच्या आजूबाजूला गळलेली पानं आहेत, वर झाडं आहेत आणि मध्ये तुम्ही आहात. काही क्षण फक्त शांत बसा. श्वास आत आणि बाहेर. भावना असू द्या, विचार असू द्या, शरीर जसं आहे तसं असू द्या. मनात हळूच म्हणा, मला आत्ता सगळं ठीक करण्याची गरज नाही. मला सगळं समजून घेण्याची घाई नाही. या क्षणी जे जाणवत आहे त्याला मी थोडीशी जागा देत आहे. एक शांत दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू बाहेर सोडा. तुम्ही इथे आहात. तुमचा श्वास इथे आहे. तुमचं शरीर इथे आहे. आणि या क्षणात तुम्ही फक्त निरीक्षण करू शकता. काहीही जबरदस्तीने बदलायचं नाही. फक्त जागा द्यायची आहे. भावना असू शकते आणि तरीही तुम्ही तिच्यापेक्षा मोठे आहात. भावना येऊ शकते आणि जाऊ शकते आणि तुम्ही तुमच्या श्वासाकडे परत येऊ शकता. हळूहळू त्या शांत जागेत फक्त राहा. तुमच्या आजूबाजूला गळलेली पानं आहेत. मंद वारा वाहत आहे आणि तुमचा श्वास अलगद चालू आहे. काहीही बदलायचं नाही. फक्त स्वतः सोबत राहायचं आहे. ज्या भावनेला तुम्ही थोडी जागा दिली होती तिच्याकडे पुन्हा एकदा लक्ष द्या. तिला नाव देता येत असेल तर मनात तिचं नाव घ्या. दुःख, राग, भीती, एकटेपणा किंवा अस्वस्थता
किंवा फक्त मला आत्ता काहीतरी जड वाटतंय असं म्हणा. आता स्वतःला एक नाजूक प्रश्न विचारा. या भावनेसोबत मी थोडा मृदू होऊ शकतो का? उत्तर ताबडतोब मिळण्याची गरज नाही. फक्त या शक्यतेला थोडी जागा द्या. हळूहळू तुमचा एक हात छातीवर ठेवा आणि दुसरा हात पोटावर. श्वास आत घेताना छातीची हलकी हालचाल जाणवा. श्वास बाहेर सोडताना शरीराला थोडं सैल होऊ द्या. पुन्हा श्वास आत आणि बाहेर. कदाचित तुमच्या मनात एखादा जुना विचार येईल. मी असं का वागलो? माझ्यासोबत हे का घडलं? मला असं वाटत असताना मी इतका कमकुवत का वाटतो? जर असा विचार आला तर त्याच्याशी वाद घालू नका. फक्त मनात म्हणा, हा एक विचार आहे, आणि पुन्हा श्वासाकडे या. आता पुन्हा त्या गळलेल्या पानांकडे पहा. एखादं पान तुमच्या जवळ वहे अशी कल्पना करा. ते पान तुमच्या मनात असलेल्या एखाद्या भावनेचं प्रतीक आहे. कदाचित जुन्या रागाचं, कदाचित दुःखाचं, कदाचित भीतीचं. ते पान हातात घट्ट पकडून ठेवण्याची गरज नाही आणि ते जोराने फेकून देण्याचीही गरज नाही. फक्त तुमची बोटं हळूहळू सैल होऊ द्या आणि ते पान तुमच्या हातातून अलगद जमिनीवर ठेवलेलं पहा. ते तिथेच आहे, पण आता तुम्ही त्याला घट्ट पकडून ठेवलेलं नाही. मनात हळूच म्हणा, मी जे अनुभवलं त्याला जागा देतो, पण त्याला माझं संपूर्ण भविष्य ठरवू देत नाही. मी माझ्या भावनांना ऐकू शकतो आणि तरीही माझ्या पुढच्या पावलाची निवड करू शकतो.
आता काही क्षण फक्त शांत रहा. श्वास आत आणि बाहेर. तुमच्या शरीराला जाणवा, तुमच्या मनाला जाणवा आणि स्वतःला आठवण करून द्या, भावना आहे म्हणून तुम्ही ती भावना नाही. विचार आहे म्हणून तो विचार तुमची पूर्ण ओळख नाही. तुम्ही निरीक्षण करू शकता, थांबू शकता, श्वास घेऊ शकता आणि नंतर तुमच्या मूल्यांनुसार पुढचं पाऊल निवडू शकता. आता तुमच्या समोर त्या बागेतील मोकळी वाट पहा. सकाळचा सोनेरी प्रकाश त्या वाटेवर पडत आहे. गळलेली पानं त्या वाटेला अडवत नाहीत, ती फक्त तिथे आहेत. आणि तरीही वाट पुढे जाते. तसंच तुमच्या आयुष्यातही काही भावना तुमच्यासोबत राहू शकतात, पण तरीही तुम्ही पुढे जाऊ शकता. आज तुम्हाला सगळं सोडून द्यायचं नाही, फक्त स्वतःशी लढणं थोडं कमी करायचं आहे. आता हळूहळू तुमचं लक्ष पुन्हा तुमच्या श्वासाकडे आणा. तुमचा श्वास जसा आहे तसा अनुभव घ्या. काही क्षणांसाठी या शांततेचा आनंद घ्या. आता हळूहळू तुमच्या हातांची बोटं हलवा, पायांची बोटं हलवा. शरीरात पुन्हा सौम्य हालचाल निर्माण करा. तुमचं पूर्ण लक्ष वर्तमान क्षणाकडे आणा. एक दीर्घ शांत श्वास घ्या
आणि हळूहळू सोडा. आज स्वतःसाठी हा वेळ दिल्याबद्दल स्वतःचे मनापासून आभार माना. आता दोन्ही हात एकमेकांवर हलकेसे घासा. त्या उबदार ऊर्जेचा स्पर्श तुमच्या डोळ्यांभोवती आणि चेहऱ्यावर अनुभवा. आणि चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित आणा. तयार झाल्यावर सावकाश तुमचे डोळे उघडा. जर हे ध्यान तुम्हाला उपयुक्त वाटलं असेल तर तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. हे ध्यान इतरांनाही उपयोगी ठरू शकत असेल तर ते त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच ध्यान साधना, माइंडफुलनेस आणि भावनिक आरोग्याशी संबंधित कंटेंटसाठी हील विथ डॉक्टर पल्लवी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 30 डेज इमोशनल रिसेट सिरीजच्या या यात्रेत रोज आमच्यासोबत जोडलेले रहा. आजसाठी इथेच थांबूया. उद्या आपण आणखी एका भावनेला प्रेमाने निरोप देऊ. तोपर्यंत स्वतःकडे परत येत रहा. नमस्कार.